हॅलो, नमस्कार. स्वागत आहे परत एकदा. आजची रेसिपी देखील जेनजी स्टाईलमध्ये आहे. आज आपण टिफिन रेसिपी बनवतोय, जी की प्रोटीन आणि फायबरयुक्त आहे आणि जेनजी स्टाईलमध्ये आहे. म्हणजेच जेनजीला आवडणारी रेसिपी म्हणू शकतो. आज स्टफ पराठा आणि हेल्दी डिप बनवणार आहे. सगळ्यात आधी चपातीसाठी डो बनवून घेऊ. 2 कप गहू पीठ घेतलं आहे. यामध्ये मीठ ॲड केलं. थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे. मऊ असा डो बनवून घ्यायचा आहे. पीठ मळून झालेलं आहे. वरून थोडंसं तेल लावून हे पीठ अर्धा तास झाकण ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत स्टफिंग तयार करून घेऊ. स्टफिंगमध्ये पत्ताकोबी घेतलेली आहे. बारीक किसून घेऊ. तुम्ही चॉपरमध्ये चॉप करून घेऊ शकता. एक गाजर देखील किसून घेते. आता यामध्ये सोया चंक्स मिक्सरमधून पावडर बनवून घेते आणि ते यामध्ये ॲड करते. भाज्यामध्ये फक्त कोबी आणि गाजर घेतलेला आहे. तुम्ही अजून ॲड करू शकता. सोया चंक्सऐवजी सत्तू पीठ किंवा बेसन पीठ घेऊ शकता, पनीर घेऊ शकता. मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ, 1 चमच अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करायची आहे. 1 चमच ऑइल ॲड केलं आहे. 1 चमच लिंबू रस ॲड केला आहे. बाकीचे कुठलेच मसाले घातलेले नाही आहेत, तरी देखील हा पराठा खूप छान होतो. 1 कप बारीक कट केलेली मेथी देखील ॲड केली आहे. यामध्ये पालक देखील ॲड करू शकता. भाज्यांना जे पाणी सुटतं त्यामुळे सोया चंक्स चांगले मऊ होतील. हेल्दी आणि टेस्टी स्टफिंग रेडी आहे. पराठासोबत खाण्यासाठी एक हेल्दी डिप बनवूयात. त्यासाठी मिक्सीमध्ये थोडेसे पनीर आणि दही घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. थोडंसं ऑइल देखील ॲड केलेलं आहे. आता हे डिप थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवते. तोपर्यंत पराठा बनवून घेऊयात. कणिक चांगली भिजली आहे. याला परत थोडंसं तेल लावून मळून घेतलेलं आहे. याचे गोळे बनवून लाटून घेतलं आहे. यामध्ये स्टफिंग ॲड करायचं आणि याचे असे काठ जोडून घेतले. हाताने प्रेस करून घेतलं म्हणजे आतलं स्टफिंग सगळीकडे पसरलं जातं. पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. पराठा जास्त जाडही लाटायचा नाही किंवा खूप पातळही लाटायचा नाही. पराठे भाजून घेऊ. तूप लावून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे आहेत. पराठा रेडी आहे. असेच सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत. कट करून दाखवते. बघा, पराठामध्ये स्टफिंग व्यवस्थित अगदी सगळीकडे पसरलं आहे आणि खायला तर खूपच टेस्टी लागते. आता या डिपमध्ये चिली फ्लेक्स, ऑरिगानो, काळी मिरी पूड, मीठ ॲड केलं. असा हा आजचा टिफिन होता. दुपारी लंचला पण पराठेच होते. फक्त काल ज्या भाज्या सॅलडसाठी कट केल्या होत्या, त्याचं सॅलड बनवलं. आता डिनरसाठी भात वरण बनवते. आज मसूर डाळीचं वरण बनवते. डाळ, तांदूळ स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत ठेवले होते. डाळीमध्ये हळद आणि तांदळामध्ये मीठ ॲड केलं आणि कुकरला 3 शिट्ट्या काढल्या. आता भात वरणसोबत तोंडी लावण्यासाठी मेथी आणि टोमॅटोची चटणी बनवते. 2 चमच तेलामध्ये जिरे ॲड केले. जिरे तडतडले की अद्रक लसूण पेस्ट परतून घेते. यानंतर कांदा परतून घेते. कांदा परतला की टोमॅटो ॲड केला. 3 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतले आहेत. ते मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. थोडंसं मीठ ॲड केलं. मिठामुळे लवकर परतले जातील. टोमॅटो लवकर मऊ होतील.
आणि हे टोमॅटो पिकलेले होते त्यामुळे जास्त वेळ लागला नाही. आता यामध्ये बारीक चिरलेली मेथी ॲड करते. 1 बाउल इतकी मेथी घेतली आहे. मेथी देखील 2 मिनिटभर परतून घेऊयात. मेथी परतून झालेली आहे. आता यामध्ये मसाले घालूयात. थोडीशी हळद, 1 चमच लाल तिखट आणि अर्धा चमच धनेपूड घेतलेला आहे. चवीनुसार मीठ आणि 2 टेबलस्पून शेंगदाणे कूट ॲड केलेलं आहे. मिक्स करून घेऊ. मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घातल्याने टेस्ट खूप छान लागते. परत मसाले आणि भाजी 2 मिनिट परतून घेऊयात. गरज वाटली तरच अगदी थोडंसं पाणी ॲड करा. नाहीतर टोमॅटोच्या ओलसरपणामुळेच मेथी शिजली जाते. भाजी तयार आहे. आता मसूर डाळीच्या वरणासाठी तेलामध्ये जिरे, बारीक चिरलेला लसूण आणि लाल मिरचीचे तुकडे याची फोडणी दिली आहे. थोडंसं हिंग घातलं आहे. आता यामध्ये डाळ ॲड करते. डाळ मऊ अशी वाटून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि एक उकळी आली की वरण तयार. सर्व्ह करूयात. भात, वरण आणि सोबतच ही टोमॅटो मेथीची चटणी. चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा, हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. परत भेटू. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.